बाबूजी, आपने इसे बिगाड़ के रखा। लिमिट में करो तो कुछ बुरा नहीं होता है। बिना लिमिट शॉपिंग करेगी आपके कार्ड पे ऐड ऑन जो है। मैंने तो कार्ड पे लिमिट सेट कर दिया। अच्छा, इसके फायदे ये हैं कि रिस्क कम हो जाता है और अगर फ्रॉड भी हुआ तो तुरंत बैंक को बोल दीजिए, नुकसान कम। दादू, नेक्स्ट टाइम ये पिंक ड्रेस। यू आर द लिमिट। लिमिट तो सेट है। आरबीआई कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए। सरसों तेल का मूल्य हमेशा 100 रुपए लीटर से अधिक ही होता है। लालची लोग 50 रुपए लीटर बिकने वाला पाम ऑयल मिलाकर मिलावटी सरसों का तेल बेच रहे हैं। इसलिए पतंजलि ने 100% प्योर कच्ची घानी का शुद्ध सरसों तेल उपलब्ध कराया। आइए मिलावट के जहर से अपने मासूम बच्चों और परिवार को बचाइए। पतंजलि के शुद्ध प्रोडक्ट ही घर लाइए। नमस्कार, सी न्यूज भारत मराठी आज सुरू होत आहे। आपण म्हणू सुरू झालंय। आज पहिला मराठी शो गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ब्रॉडकास्ट होतोय। मी प्रसन्न व्यवहारे तुमच्या सगळ्यांचं सी न्यूज भारतच्या आजी, माझी आणि भावी सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज गणरायांचं घराघरामध्ये आगमन झालं। भक्तिभावानी गणरायांची स्थापना झाली, आरती झाली। संध्याकाळी आता मिरवणुका निघतायत आणि आमचे 4 सहकारी अनिल सिसोदे, प्रवीण लाहे, साबिर शेख आणि अमर घोडके हे महाराष्ट्रातील 4 वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला या शो साठी लाईव्ह जॉईन झाले। जसं तुम्ही बघू शकता, धुळे प्रतिनिधी अनिल सिसोदे यांचा बाप्पा दिसतोय। ऍडव्होकेट प्रवीण लाहे रायगड जिल्हा प्रतिनिधी स्क्रीनवर दिसत आहेत सध्या। अमर घोडके उजव्या खाली माईक घेऊन कदाचित फ्रीज झाली स्क्रीन। श्री तालुका अहिल्यानगर इथून जॉईन होत आहे आणि साबिर शेख अंबरनाथ महाराष्ट्र, मुंबईचा बाहेरचा पार्ट अंबरनाथ। सगळ्यांना कल्पना असेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांना। साबिर जॉईन झाले आहेत सगळेजण सध्या म्यूटवर आहेत, कारण ही एक ग्रँड ओपनिंग आहे, फार मोठी सुरुवात आहे। सी न्यूज भारत जे नॅशनल चॅनल आहे, आपण त्याची मराठी चॅनलची मुहूर्तमेढ करतोय। पुढे आपलं मराठी बुलेटिन येईल, मराठी स्टुडिओ होईल आणि एक नवीन मराठी चॅनल, एक दर्जेदार मराठी चॅनल महाराष्ट्राला देण्याचा आपला मानस आहे। तुमच्या सगळ्यांचं प्रेम सी न्यूज भारतला लाभलंय। याआधी सगळ्या न्यूज येतात, आपण सहसा त्या युट्यूबच्या माध्यमाने जास्त फॉरवर्ड करतो, पण आपली व्ह्यूअरशिप वाढावी म्हणून आपण जिओ फायबर सोबत सगळ्यात आधी जे सक्सेसफुल टाइप केलंय। मी असं नाही म्हणत बाकीचे अनसक्सेसफुल आहेत। आम्ही टाटा स्कायवर आहोत, डिश टीव्हीवर आहोत, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहोत आणि जे बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसतील, मी तुम्हाला काही वेगळी नावं सांगतो। गोल्ड बॉक्स, GUGNI, जनझी टीव्ही अमेरिकेमध्ये ब्रॉडकास्ट होतं आणि त्याच्यावरही सी न्यूज भारत लाईव्ह दिसतं। ऑस्ट्रेलियामध्ये क्रूज टीव्हीवर दिसतं, रिअल टीव्हीवर दिसतं। कॅनडामध्ये स्मार्ट टीव्ही, बॉक्स टीव्ही, देसी प्रो, जेम टीव्ही, इतकी मोठी रेंज आहे सी न्यूज भारतची। आणि सी न्यूज भारत मराठी हे अगदी तानं बाळ आज तुमच्या पहिल्यांदा भेटीला येत आहे। मला वाटतं झाली साबिर शेख जॉईन करून घे सगळ्यात आधी। साबिर, आवाज ऐकताय माझा? अनम्यूट करा प्लीज। बोला सर। येतोय सर आवाज, येतो आवाज सर, बोला। तुम्ही काय कुठे कोणत्या पेंडॉलला? अनम्यूट कर सर। मी साबिर शेख बोलतोय, बोला। तुम्ही कोणत्या पेंडॉलला आहात आता साबिर? मी अंबरनाथ आई एकवेरा एकदा ऐकवेरा
आई एकविरा एकता मित्रमंडळ हे सर्व त्यांची हे सगळी मंडळाची स्थापना करणारी मुलं आहेत आणि 8 वर्षापासून मंडळ चालवतात आणि इथं भरपूर भाविक येत असतात भरपूर आणि त्यांचं काय म्हणणं आपण ऐकून पण घेऊ शकतो आपण ते काय बोलतात त्याच्यावरती कारण त्यांचा बोलण्याचा अर्थ असा आहे की आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा चालू केलेलं तर म्हणजे खूप कमी लोक म्हणजे विचारत होते की चालू करायचं म्हणून परंतु जसं जसं त्यांना असं त्यांची एक श्रद्धा अशी की त्यांना देव पावत गेला आणि मग त्यांनी तो वर्षानुवर्ष वाढत गेले तर आजचा 8वं वर्ष आहे या वर्षीचा त्यांचा तर असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला आज इथे इन्व्हाइट केलेलं त्यांनी सांगितलेलं की आम्हाला तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा म्हणून लाईव्ह बोल ठीक आहे सर आणि ते प्रतिक्रिया द्यायला पण तयार आहेत ते काय बोलू पण इच्छितात जर आपण ऐकत असाल तर तुमच्याकडे गर्दी दिसेल चालेल तुमच्या आजूबाजूला एक दोन मी त्याच्यातलं कोण कोण बोलले एक मिनिट हे जे आहे मंडळाचे जे आता मी तुम्हाला सांगितलं ना जे मंडळ बनवणारी मुलं आहेत सर्व तुम्हाला बोलतो 22-25 एक जास्तीत जास्त 25-26च्या घरातली मुलं आहेत जास्त मोठी मुलं नाही आहेत पण काम खूप मोठं करतात ती म्हणजे मीन्स चांगल्या प्रकारे मंडळाची स्थापना करतात आणि एकदम व्यवस्थित सोशल वर्क वगैरे या एरियामध्ये त्यांचं नाव आहे चांगल्या प्रकारे आणि त्या माध्यमातून ते काय बोलतात तर त्यांना आपण विचारूया मित्र आहे आपण किती वर्ष झाले आम्हाला अंदाजे 8 वर्ष झाली प्रॉपर 8 वर्ष झाली 8 वर्ष झाले 8 वर्षापासून इथं म्हणजे तरी पण किती भाविक लोक येत असतात की तरी पण भाविक येतात खूप येतात अंदाजा कसा बाहेरचे येतात जवळचे येतात हजारो लोक येतात अच्छा तर त्यांचं बोलण्याचा अर्थ आहे की असं आहे की बाहेरचे आणि म्हणजे अंबरनाथच्या बाहेरूनही येतात कल्याण बदलापूर उल्हासनगर कारण हा जो एरिया आहे हा एरिया चांगला फेमस एरिया आहे याला ऑर्डिनन्सला लगट ऑर्डिनन्स फॅक्टरीला लागलेला एरिया आहे हा तर हा फेमस एरिया असल्या कारणाने इथं गणपतीसाठी हा एरिया खूपच फेमस आहे कारण गणपतीचे जे पंडाल असतात मोठे मोठे इथं एक कॉम्पिटिशन असतं भरपूर तर या ठिकाणी तरी यांनी यावेळी एवढे कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी एवढा मोठा सहभाग घेतला नाहीये तरी पण त्या निमित्ताने त्यांनी चांगले डेकोरेशन केलेलं आहे आपण बघू शकता ते डेकोरेशन त्यांचं नाही का आणि तरी पण बोला मंडळाच्या पासून माहिती देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवा तोपर्यंत मी अनिल सिसोदियांकडे जातो ठीक आहे चालेल हा ओके अनिल सिसोदे नमस्कार मला अनिल सिसोदे मला वाटतं कॅमेरा मागे आहे समोर आपले सिनियर प्रतिनिधी निलेश परदेशी शिरोमणी स्मारक समितीच्या इथं आलेलो आहोत मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार आहेत चंद्रकांत सोनार हे मंडळाचे अध्यक्ष आहेत का हो आणि सुनील गणेश मंडळ निलेश परदेशी कोणतं गणेश मंडळ आहे तेवढं सांगा आम्हाला प्रेक्षकांना सांगा कोणतं गणेश मंडळ आहे नमस्कार मी सुनील श्रीधर देवरे धुळे जिल्हा आहे सुवर्णकार समाज श्री संत नारायण महाराज स्मारक समिती धुळे सुवर्णकार युवक संघटना आणि श्रमिक कारागीर संघटना याच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून गणेशाची स्थापना होत असते आणि आता गेल्या 3 वर्षापासून धुळे महानगरपालिकेच्या आवारात आवाजाची क्वालिटी फार सुमार गरजेची आहे अनिल सिसोदे आवाजाची क्वालिटी नीट नाहीये थोडं जवळ पकडा माहित नीट ऐकू येत नाही क्लिअर ऐकू येत नाही असं माईक जवळ घ्या काय मंडळाचं नाव सांगा एकदा कोणतं मंडळ आहे कोणतं गणेश मंडळ आहे मंडळाचं नाव सांगा पुन्हा धुळे जिल्हा आहे सुवर्णकार समाज श्री संत नरहरी महाराज स्मारक समिती हे नरहरी महाराज स्मारक समिती बरोबर संत नरहरी महाराज स्मारक समिती ठीक आहे बरोबर बोला आपण बोला बोला गेल्या 20 वर्षापासून गणेशाची स्थापना आम्ही करत असतो आणि या गणेशाच्या स्थापनेमध्ये विविध लोक कार्यक्रम आम्ही करत असतो या
आमच्या स्मारक समितीच्या द्वारे संत नरहरी महाराज यांची जयंती पुण्यतिथी, नंतर रक्तदान शिबिर, त्यानंतर कोजागिरीचा पौर्णिमेचा कार्यक्रम महिला मंडळाच्या मदतीने या ठिकाणी साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी महिलांचा कार्यक्रम असतो. अशा धुळेमध्ये सुवर्णकार समाजाचं काम हे फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच आम्ही या संपूर्ण भारतात नव्हे असं ह्या धुळे शहरामध्ये संत नरहरी महाराजांची 13 पुतळ्याची स्थापना केलेली आहे. बरोबर, अगदी उत्तम कार्य आहे. संत महात्म्यांचं महिमा मंडन हे महाराष्ट्रात नेहमीच होत राहिलं आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं आणि इथे गावोगावी संत आहेत, महात्मे आहेत आणि त्यांच्या पुण्यपावन स्पर्शाने महाराष्ट्र पावन झालंय. महाराष्ट्र. निलेश परदेशी, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही इथेच राहा, जॉईन राहा. मागे संत नरहरी महाराजांचा फोटो आम्हाला दिसतोय. तुम्ही सी न्यूज भारतची ध्वजा बुलंद करत आहात, तुमचा माईक दिसतोय. सो तुम्ही कंटिन्यू राहा चॅनलवर. आता साबीर शेखलाही मी होल्डवर ठेवलंय. अमर घोडके बऱ्याच वेळची चापका आहेत आपल्याकडे. श्री कोणत्याहून? हा सर, आवाज येतोय का? हो हो हो. अमर घोडके तुम्ही बराच वेळ थांबले आहेत. आपले प्रतिनिधी आहेत ते थांबले. हा हा सर, अहिल्यानगर श्रीगोंदा. अमर घोडके, प्रसन्न सर. हो हो. अमर घोडके तुमच्याकडे आणि तुमच्या माईक कदाचित 2 ड्युअल माईक काहीतरी वापरताय तुम्ही. बोला, कोणत्या मंडळात तुम्ही आता? सर, मी आता राष्ट्रसंत कैकाडी महाराज बीएम ग्रुपच्या संयुक्त विद्यमानं सनी चौक श्रीगोंद्यामध्ये गणपतीचं आज आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची बीएम ग्रुपच्या वतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं असे हे केलेलं आहे, मिरवणूक काढलेली आहे. गणपती बाप्पा थोड्याच वेळात आता बीएम ग्रुप आणि राष्ट्रसंत कैकाडी महाराज गणेश मंडळ यांच्या वतीनं इथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि गणपती बाप्पाचं येथे आता मोठ्या थाटामाटात बीएम ग्रुपच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे. आपल्या बरोबर शनी चौक परिसरातील कार्यकर्ते, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता सध्या उपस्थित आहेत. प्रसन्न सर. हो हो, त्यांची नावं सांगा फक्त. सध्या मी एकदा प्रवीण आपल्याबरोबर आहे. नावं सांगा फक्त. हा, आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते संदीप उमाप आहेत, आप्पा घोडके आहेत आणि बीएम ग्रुपचे अध्यक्ष आणि या मंडळाचे सर्व बापूशेठ माने, रमेश आप्पा मकरे, रागेश जाधव आणि नानासाहेब भोले हे आपल्या बरोबर सध्या इथे उपस्थित आहेत. प्रसन्न सर. बरोबर, बराच उशीर होतोय आपल्याला, बराच उशीर होतोय. 8:30 होत आहे जवळजवळ. तर तुम्ही यांच्यासोबत होल्ड करा. यांच्या त्यांच्याबद्दल आपण त्याची अजून माहिती जाणून घेऊ. सध्या मी प्रवीण साहेबकडे जातो आणि परत तुमच्याकडे येते. तर प्रवीण लाहे, रायगड. आवाज येतोय तुम्हाला? नमस्कार. तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट. प्रवीण लाहे, तुम्ही म्यूटवर आहात, अनम्यूट करा. हो हो हो. मला वाटतं त्यांचा कॅमेरा अनम्यूट राहिला. कॅमेरावरून म्यूट केलं. आवाज येतो तुम्हाला? ठीक आहे. तुम्ही कोणत्या मंडळात आहात? रायगड प्रतिनिधी आहात, पण तुम्ही कोणत्या गावाला आहात हे सांगा. सध्या कोणत्या गावावरून कव्हरेज करताय? येतो का तुम्हाला आवाज? येतोय की काही तांत्रिक अडचण आहे? महाराजा, खारघरचा महाराजा म्हणून आहे. खारघरचा महाराजा. ओके ओके ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता खारघरमध्ये आहात. खारघरचा महाराजाची स्थापना झालेली दिसते. ती पण सध्या आता झालेली आहे आणि ते बरं बोला. आरती सांगू तुमच्या मागून कदाचित आरती चालली आहे सध्या. नाही, आरती झालेली आहे. आरती झाली. अच्छा अच्छा. मला आरतीचा एक असा टोन ऐकू आला. बाजूच्या मंदिरात आहे, बाजूच्या. बरं बरं. काय हे मंडळ
मंडळाबद्दल काही माहिती किंवा काय सांगायचंय मंडळाबद्दल, विशेष काय आहे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय चालल्या आहेत तिकडे? दुर्गा मंदिर दिसतंय ऍक्च्युली मला. दुर्गा मंदिरात ते भाविक जात आहेत. दुर्गा मंडळ पण आहे. हा दुर्गा मंदिर पण तीर्थ मित्र मंडळाचं आहे. हा बरोबर. ठीक आहे, चांगल्या प्रकारची तिथे व्यवस्था केलेली दिसते. प्रशस्त असा तो सगळा भाग दिसतोय दुर्गा मंदिराचा. तिथे गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. तर इथे काही भाविक असतील, काही त्यांच्या भावना तुम्हाला घेता आल्या, कॅमेरामध्ये रेकॉर्ड करता आल्या काही, तर तुम्ही बघा थोडं. तोपर्यंत आम्ही परत साबिर शेख यांच्याकडे जातो आणि तुमच्याकडे परत येतो. तुम्ही राहा आमच्यासोबत, ठीक आहे? ऍडव्होकेट प्रवीण आहे, तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्यूट करा फक्त, तुमचा माईक म्यूट करा. हा साबिर शेख परत आलो तुमच्याकडे. सगळ्यांना एकदा एंट्री. हा सर विचारू शकता काय विचारायचंय आपण? नाही, मला इथल्या भाविकांबद्दल, आता तुम्ही म्हणाले की हे सगळे यंग मुलं आहेत, खूप यंग जनरेशन आहे. तुम्ही बघू शकता, आपण दाखवू शकतो कॅमेरामॅन, आपण दाखवू यांना. ही सगळी सर यंग मुलं आहेत आणि 24 ते 25च्या घरातली मुलं आहेत आणि एवढं मस्त छान काम करतात नाही म्हणजे पूर्ण एरियामध्ये. आणि सोसायटी एरिया आहे, सिटी एरिया आहे, असा म्हणजे गावठण असा गाववाला पण एरिया नाही, चांगला एरिया आहे. कॅमेरामॅन इथं फिरवत ना तुम्ही. तर विषय असा आहे सर, या मुलांचं कौतुक करण्यालायक मुलं आहेत म्हणून आज आपण यांचं मंडळ निवडलं. आज स्टार्टिंगला तुम्ही सांगितलं ना की आपल्याला ऑनलाईन करायचंय. यांचं मंडळ निवडायचं कारणच हे होतं की इकडे ना कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीये. मेन हा पक्ष कुठल्या पक्षाशी संबंधित नाहीये आणि हा पक्ष इंडिपेंडेंट मग अपक्ष म्हणूनच काम करतो. आणि इथं प्रत्येक पक्षाची लोक यांच्याशी जुडलेली आहेत, पण हे सगळ्यांना जुडलेले आहेत, सगळ्या पक्षांना जुडलेले आहेत, पण कुठल्या पक्षात नाहीयेत. आणि विषय असा आहे की प्रत्येक सोशल कार्यामध्ये यांचा वाटा असतो. हालाकी सर्व मुलं कॉलेजमध्ये आणि कॉलेज करून कोणी जॉबही करतं, कोणावर आपलं घरी चालतं आणि भरपूर कामं करणारीच लोक आहेत. सर्व हार्ड वर्किंग करणारे लोक आहे. कोणी कंपनी जॉब करतं, कोणी कॉल सेंटरला जॉब करतं. आणि तुम्हाला बाहेरचा एरिया मी थोड्या वेळात दाखवणारच आहे तुम्हाला की किती मोठा कॉम्प्लेक्स एरिया आहे हा. म्हणजे आता बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो या मुलांची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त आहे ना की हे बोलतात याच्यापेक्षाही पुढे आपण डबल म्हणजे दुपटीने खर्च करून मंडळ वाढू. म्हणजे यांची जी इच्छाशक्ती आहे तर त्यांच्याबद्दल आपण त्यांचे जे काही मुलं आहेत ती काय म्हणजे इच्छुक आहे बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी आपण बोलू शकता. हे बघा सर, हे जे आपले आहेत ते समोर मंडळाचे ते बोलायला लाजत आहेत. लहान मुलं आहेत त्या कारणाने लाजत आहेत. परंतु विषय असा आहे की त्यांनी नाही सांगितलं पण त्यांनी त्यांच्या मनातल्या गोष्टी मला सर्व सांगितलेल्या आहेत की त्यांना बोलायला सध्या लाईव्हवर त्यांना असं वाटतं की आम्ही टीव्हीवर आम्हाला सगळे बघतील. पण विषय असा आहे त्यांना टीव्हीवर बघण्यासारखी त्यांनी कामं केलेली आहेत म्हणून आपणही त्यांना लाईव्ह मध्ये दाखवतो. माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे. आणि इथं सर्वांनी जास्तीत जास्त या मंडळाला दर्शन द्यावं. आपल्या मंडळाचं नाव परत एक वेळ सगळ्यांनी सांगा. आई एकविरा मित्र मंडळ. या मंडळाला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्या कारण यांची श्रद्धा आहे, सर्वांची श्रद्धा आहे, लोकांची भावना आहे की हा देव सर्वांना पावतो. हा देव म्हणजे गणपती बाप्पा सर्वांना पावतात म्हणून लोक इथं येत असतात. आणि फक्त अंबरनाथ मधून नाही, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कर्जत, खोपोली, मुंबई पासून सुद्धा लोक या मंडळाला भेट देतात. आपण बघू शकतो. आणि प्रत्येक नेता मंडळी पण इथं येत असतात या मंडळामध्ये. माझं एवढंच बोलणं आहे आपल्याला. प्रसन्न सर, एवढं बोलून मी माझं संपवतो कारण आपण कंटिन्यू करू शकता पुढे. ओके, नक्कीच. ठीक आहे ना. खूप छान. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मुख्य तुमचा जे मला आवडलं, अपक्ष असं मित्रमंडळ. हा, अपक्ष. आजकाल ज्या प्रकारे राजकारण होतं, घराघरामध्ये पक्ष आहेत, घराघरात बिलकुल सर, सर्व अपक्ष आहेत आणि सर्व स्वतः कमवून खाणारी लोक आहेत. आणि कोणाकडे काय वर्गणी वगैरे नाही, सगळं आपापसात एकामेकाकडून काढतात आणि स्वतः म्हणजे देवाला मांडणारी लोक आहेत म्हणून ते स्वतःचे पैसे खर्च करूनच ते मंडळाची स्थापना त्यांनी स्वतःनी केलेली. आणि त्यांच्या मागे असं डोक्यावर कोण हात ठेवणार पण नाही नेता. तसं काय एखाद्या मोठ्या नेत्याने हात ठेवला आणि तो मोठा चंदा देतो किंवा मोठी पावती फाडतो किंवा असं काही विषय पण नाहीये त्याच्यामध्ये. विषय असा आहे की खिशातूनच पैसे काढून सर्व करतात.
आणि मदत सर्वांना करतात. पण एवढंच आहे की मदत सर्वांना करतात. आणि सोशल वर्क एवढं चांगलं आहे ना, यांचं छान आहे ना, म्हणजे बघण्यालायक आहे. आणि तुम्हाला म्हणजे जेवढी त्यांची तारीफ केली आपण, जेवढी स्तुती केली तेवढी कमीच आहे. आणि माझा दृष्टिकोन होता की सगळ्यात जास्त मला अपक्ष मंडळालाच दाखवायचं, कारण राज्य नेते जेवढे पण आहेत, जेवढे पण पॉलिटिकल लीडर आहेत, ते चंदा देऊन जसं 10,000ची पावती, 20,000ची, 50,000ची पावती फाडून स्वतःचं स्वागत फटाकडे वगैरे लावून करत असतात नाही का, ते दाखवण्यासाठी. कारण येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना त्याचं बेनिफिट कुठेतरी भेटतं म्हणून. पण यांचं असं आहे इथे, हे सर्वांना वेलकम आहे. फटाके कोणासाठी लावत नाही हे लोक. हा, फक्त यांच्या मंडळात त्यांची जेवढी मित्रमंडळी आहे सर्व मिळून आपला प्रोग्राम मस्तपैकी पार पाडतात. आणि मिरवणूक पण यांची एवढी मस्त निघते ना, यांना पोलीस बंदोबस्ताची पण गरज नसते, एवढी छान मिरवणूक निघते यांची. हा, तर माझं एवढं बोलण्याचा दृष्टिकोन एवढाच होता. आणि मी पण आपल्या सी न्यूज भारतच्या चॅनलच्या माध्यमातून मी यांना एक संदेश देतो या मंडळाला, की एवढं चांगलं काम करतात. आणि पुढच्या आता 8 वर्ष झाले, मी बोलतो देवाने यांना जर आयुष्य दिलं तर अजून 80 वर्ष हे असंच काम करत राहो. हीच माझी गणपती बाप्पाच्या देवाच्या चरणी इच्छा आहे. बस, अजून काय बोलणार सर? नाही, तेच म्हटलं की तुम्ही परत बोललात आणि त्यांच्या भावना पोहोचल्या, सोबत तुमच्या पोहोचल्या, माझ्या भावना पोहोचल्या. येस. आता त्यांच्याकडे जातो. ओके सर, ओके सर, ओके. थँक्यू. ओके. गणपती बाप्पा. आवाज येतोय? हा सर, आपण आता राष्ट्रसंत कैकाडी महाराज मंडळ, गणपती मंडळ जे आहे त्या मंडळाचं आता गणरायाचं आगमन होत आहे. आपल्या बरोबर त्या मंडळाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामध्ये बापूशेठ माने आणि त्यांचे मित्रमंडळी आणि त्या गणपती मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेस इथे उपस्थित आहेत. आपण 1-2 मिनिटं बापूशेठ माने यांच्याशी बोलूया. प्रसन्न सर. हो, बोला. बापूशेठ माने बोला. बोलू का? हा, बापूशेठ माने बोला. हॅलो, बोलत राहा. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाची चांगल्या पद्धतीने गणेशोत्सवासाठी पुण्यासारखे शहर, मुंबईचे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर मध्ये स्पष्ट येत नाही. तुमचा आवाज येतो, पण ऍक्च्युली त्यांचा आवाज येत नाही. मागचा आवाज जास्त येतो त्यांच्या आवाजापेक्षा. त्यांच्या हातात माईक द्या, छोटा नाही, आणि त्यांना मला थोडं जोरात बोला. थोडं. हॅलो, हा, बोला. आवाज येतोय? आणि जोरात बोलायला सांगा. हॅलो, जोरात बोला. श्रीगोंदा तालुक्यामध्ये संत कैकाडी महाराज मित्रमंडळ आणि श्रीचौक मित्रमंडळ असं गणेशोत्सव साजरा करत आहे आम्ही इथं. अमर घोडके यांचा आवाज येत नाही आणि कदाचित ते मागचा आवाज इतका जास्त आहे ना की काय बोलायचं त्यांना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही एक काम करतो, अजून एक आता बघा इथं बसर. लक्षात घ्या. हॅलो, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे कसं बोलायचं. आता जरा ब्रेक घ्या, थोडा वेळ ब्रेक घ्या आणि थोडी निवांत जागा शोधा. त्यासाठी तुम्ही पेंटाव समोर बोलू शकणार नाही. तुमच्याकडे परत येतो. मी सध्या सीसीटीव्हीकडे जातो आणि तुमच्याकडे परत येतो. ठीक आहे, अजून सिसोदे.
अनिल सिसोदे, अनम्यूट करा. हा बोला बोला. आताच अमर घोडकेंचा प्रॉब्लेम झाला की त्यांच्या मागे अचानक खूप जोरात गाण्या वाजायला लागले. मगाशी तुमच्या इकडे थोडाफार प्रॉब्लेम जाणवला, पण नंतर तुम्ही तो कव्हर केला. आता तुम्ही मला ऐकू शकताय नी? हो हो, अनिल क्लिअर आवाज येतो. तर मगाशी निलेश परदेशींनी एक मुलाखत घेतली, मंडळाचे अध्यक्ष होते. नरहरी सोनार मंडळात तुम्ही तिथे आता आहात. त्या मंडळाची कधी स्थापना झाली आणि सध्या विद्यमान अध्यक्ष जे आपल्याशी बोलले त्यांचे आता पुढे काय काय त्यांचं 10 दिवसांचं नियोजन आहे ते आम्हाला सांगा, दर्शकांना थोडं कळू दे. नियोजन काय सांगाल दादा, काय पुढे 10 दिवस काय कार्यक्रम घेणार आहेत, काय कशा पद्धतीने आपल्या मंडळाच्या वतीने काय कार्यक्रम घेतले? गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणेश उत्सव लोकमान्य टिळकांच्या उद्देशाने सुरू केला होता की संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्ष करायला शिकलं पाहिजे आणि संयमाने जगायला पाहिजे. म्हणून समाजातलं सर्व विघ्न दूर व्हावीत म्हणून विघ्नहर्त्यासाठी या संत नरहरी महाराज स्मारक समितीमध्ये आम्ही दर 1 दिवसाला गणपतीच्या निमित्तानं एखादा विषय देऊन आमच्या युवकांना बोलायला लावतो. आणि मग ते विषय कोणतेही असू शकतात, सामाजिक प्रबोधनाचे असू शकतात, राष्ट्रीय उत्सवाचे असू शकतात. कारण की शेवटी गणेश उत्सव म्हणजे हा उत्साह टिकवून राहण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. तर याची दखल आमचं सुवर्णकार समाजाचं संत नरहरी महाराज स्मारक समिती घेतं की ज्याचे कार्याध्यक्ष सुनील तात्या देवरे आता आपल्याशी बोलतील. बोला तात्या साहेब, काय सांगा? छान छान विचार. बोला. संत नरहरी महाराज यांचं स्मारक या आमच्या स्मारकाच्या निमित्ताने गणेशाची आम्ही स्थापना करतो आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. त्याच्यामध्ये युवकांचं काम आणि महिला मंडळाचं काम प्राधान्य खूप चांगलं आहे. या ठिकाणी आम्ही दर संत नरहरी महाराज जयंती, पुण्यतिथी, कोजागिरी आणि गणपती उत्सवाच्या निमित्ताने अनेक काही प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरे करतो. धुळ्याचे अनेक जे काही वक्ते आहेत त्यांनी या ठिकाणी बोलायची संधी देतो. तुम्ही वर्य जगदीश दादा देवपूरकर आपल्याशी संवाद साधतायत. गणपतीच्या निमित्तानं आपल्या चॅनलवर गणपतीच्या एक कविता करायला सांगितली. उत्स्फूर्तपणे गणपती जशी बुद्धी देतील तशी कविता आपल्या समोर सादर करतो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, साऱ्यांचे दुःख दूर करूया. गणपती बाप्पा मोरया, शेतकऱ्यांना सुख मिळू द्या. गणपती बाप्पा मोरया, मागेल त्याला काम मिळू द्या. गणपती बाप्पा मोरया, निर्विघ्न भारत होऊ द्या. गणपती बाप्पा मोरया, सारे मिळून एक होऊया. गणपती बाप्पा मोरया. सुंदर, छान, अगदी विश्व प्रार्थना म्हणता येईल अशा प्रकारची उत्स्फूर्त कविता. धन्यवाद दोघाही मान्यवरांचे, अनेक आभार. अनिल सिसोदे आणि निलेश परदेशी हे दोन्ही आपले संवाददाता धुळे जिल्ह्यातले, दोघांनी मिळून एक सुंदर हे पाणी पुरवठा सेवानिवृत्त अभियंता सुनील तात्या. बरोबर, नाही छान, तुम्ही एका संतांचं कार्य पुढे चालवताय आणि तुम्ही जे पुढचं 10 दिवसांचं प्लॅनिंग केलंय ते खूप छान आहे. काहीतरी चांगला संदेश जनतेमध्ये जाईल आणि आम्ही प्रयत्न करू परत तुम्हाला जॉईन करून घेण्याचा. जर 2-5 दिवसांनी अजून तुमच्याकडे काही आकर्षक कार्यक्रम असले तर आमचे प्रतिनिधी नक्कीच तुम्हाला संपर्क साधतील. तुर्तास मी बाकी प्रतिनिधींना भेट देतो आणि तुमच्या मंडळाचे धन्यवाद, आभार. धन्यवाद सिसोदे साहेब. जगदीश दादांती आहेत, त्यांना ऐन वेळेस कुठलाही विषय द्या आणि त्या 0 मिनिटाला ते असाच 1 सेकंदापूर्वी त्यांना सांगितलं की आपल्या बाप्पांवर काहीतरी काव्य मिळेल का आपल्यापाशी. त्यांनी लगेच तयार करून आपल्या समोर सादर केलं आणि म्हणतात ना की
प्रश्न तयार व्हायला वेळ लागतो, पण त्याच्या अगोदर कविवर्यांकडे उत्तर तयार असतं. धन्यवाद. गोव्याहून प्रतिभावान धन्यवाद. न्यूज भारत. तर परत जाऊया अमर घोडकेंकडे. तिथे काहीतरी जल्लोष चालला दिसतोय. अमर घोडके तुम्हाला अनम्यूट करा. मला वाटतं तुम्ही लोकेशन बदललंय. पेट्रोल समोरून तुम्ही आता गणपती बाप्पाच्या ट्रॉली समोर आल्या आणि एक दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेला गणपती इथे मला वाटतं हा पेंडावकडे निघालाय आता ट्रॅक्टर ट्रॉलीतून. आवाज येतोय का तुम्हाला अमर घोडके? गणपती बाप्पा जो दगडूशेठची प्रतिकृती, दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती गणेश मंडळ तिथे मगापासून तुम्ही तिथे कव्हरेज करत आहात. पुढचे 10 दिवस गणपती बाप्पाचा त्या पेंडॉलमध्ये मुक्काम असणार आहे. तिकडे गणपती बाप्पा मार्गस्थ होतोय. बराच उशीर झालाय. तुम्ही बोलू शकता अमर घोडके? तुम्ही बोलू शकत असाल तर आपण कंटिन्यू करू, नाहीतर तितक्या डीजेच्या आवाजात मला वाटतं तुम्ही बोलू शकणार नाही असं मला वाटतंय. आता बोलू शकणार का तुम्ही? नाही येत. हा बोलतोय सर. आता गणपतीचं आगमन होतंय. बरं. हॅलो. हा ते दिसतंय मला स्क्रीनवर. बोलतो डीजेच्या यामध्ये गणपतीचं आगमन आहे. ही गणपतीची प्रतिकृती आपल्या समाजात आहे. राष्ट्रसंत कैकाडी महाराज गणपती मंडळाच्या वतीनं या गणपतीचं आगमन होत आहे. ठीक आहे. तिथे त्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा नाचण्याचा कार्यक्रम चालला दिसतोय. जोरजोर आवाज येतोय. तुम्ही आपली बाप्पाचं दर्शन घडवलं आणि याच्या बाप्पाला ते विराजमान होऊ द्या, त्याची आरती होऊ द्या आणि तिथले कार्यक्रम चालू राहू द्या. मी परत एकदा प्रवीण लांडेकडे जाते. जर तोपर्यंत तिथे की शांतता असली आणि तुम्ही बोलू शकलात तर आपण परत येऊ तुमच्याकडे. ठीक आहे. अमर घोडके तुम्ही म्यूट करू शकता. प्रवीण लांडे आहात का तिथे अजून? बोला. हा तुम्ही त्या मंडळात आहात. मगाशी दिसलं मला तुम्ही ते विश्वस्तांसोबत तिथे खुर्चीवर स्थानापन्न झाले, परत उठले आणि सारखी ये जा सुरू आहे तिकडे भाविकांची. आणि लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेला गणपती हा तुम्ही त्या मंडळाचा दाखवला. लालबागचा राजा असलेला समोर दिसत आपल्याला प्रवीण लाहे. तर हे कितवं वर्ष आहे? 25 वर्ष चालू आहे. 25 वर्ष. 25 वर्ष जुनं गणेश मंडळ आहे. जुनं आहे. 25 वर्ष झाले. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. कोणत्या चौकात? सेक्टर 12 शिवाजी चौक. अच्छा. आणि यांची काही पुढल्या 10 दिवसाची रूपरेषा आपल्याला कळली का की ते काय प्रोग्राम घेणार आहे तिकडे, काय त्यांचं प्लॅनिंग आहे, काय होणार आहे? आहे प्रोग्राम आहे. इथे दररोजचे भजन मंडळीचे कार्यक्रम होतील आणि काही महाकाल्याचा पण कार्यक्रम नंतर होईल. बाकी काय सामाजिक सेवेमध्ये पण याचे रक्तदान शिबिर वगैरे पण ठेवलेलं आहे. अच्छा. म्हणजे भजनाचे कार्यक्रम आहेत, रक्तदानातून सामाजिक एक उपक्रम आहे आणि शेवटी अन्नदान म्हणजे त्याला भंडारा म्हणतो आपण, तर भंडाराचा पण कार्यक्रम आहे. आम्ही ज्याचा अर्थच की 10 दिवस भरगतचा कार्यक्रम असणार आहे तिकडे. तुम्ही या मंडळाच्या संपर्कात राहा आणि त्यांचा जो कोणता एक सगळ्यात महत्वाचा मंडळाचे अध्यक्ष आहे
तिथे आहे तुमच्यासोबत, आता त्यांच्याशी बोलू शकतो का आपण? हो आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यांना लगेच जॉईन करू शकता तुम्ही, ते असतील आणि ते जर तुमच्याकडे माईक असेल अवेलेबल तर त्यांना 2 शब्द बोलूया त्यांच्याशी. मग मी अध्यक्ष असतो काय झालं, पाठीमागे बॅक साईडला पाहिजे ना. बोला. कव्हर करायला. येतोय आवाज, येतोय, बोला. मंडळाचे बरं, नमस्कार. काय नाव गजानन आपलं? झिंगरू. गजानन झिंगरू. गजानन, माफ करा, गजानन आडनाव कळलं नाही. गजानन झिंगरू या संस्थेचे अध्यक्ष आहेत मंडळाचे. बरं, आणि हे डाव्या हातावर तुमच्या ते उभे आहेत ते कोण आहेत? हे आनंद कांबळे आहेत. सचिव आहे का? सचिव आहेत. सचिव आणि अध्यक्ष दोन्ही आहेत. सचिन केदारे. आणि यांच्याकडे कोणतं पद आहे? सचिन केदारे. सचिन पण आमचे धंद्याचे कार्यकर्ते आहेत. गेली 25 वर्ष हे बराचसा भार मंडळाचा उचललेला आहे. बरं बरं. आणि सगळी मंडळी थकलेली दिसते आणि मला वाटतं इंटरनेट पण थकलंय. इंटरनेट पण तुमचं तितकंसं साथ देत नाहीये. तुमचं मध्येच फ्रीज होत आहे, मध्येच तुमचं कनेक्शन येत आहे. थोडे कॅमेरामॅन पण थकले असतील. आता 5 जण दिसत आहेत मला स्टेज समोर. मगापासून तुम्ही थोडं ये जा करत होते तिकडे, तेव्हाही यांचे चेहरे सारखे आपल्या स्क्रीनवर दिसत होते. आणि हो, तेच बाप्पाची स्थापना झाली, तेही थकले असतील. आरती झाली आहे ना मंडळाची? गणेश मंडळाची आरती झाली का? मला वाटतं आता त्यांचे कानही थकले आहेत. सगळा थकवा जाणवतोय. रात्रीची 9:15 वाजलेत. आवाज पोहोचतोय आता, ठीक आहे. लाय साहेब, धन्यवाद. तुम्ही चांगल्या मंडळाचं दर्शन करण्याच्या माध्यमातून रायगडमध्ये तुम्ही आपले पहिले प्रतिनिधी आहात आणि यापुढेही आपण रायगडमधल्या बाकीच्या तालुक्यांचा, बाकीच्या ठिकाणचा दौरा करू. तिथले प्रतिनिधी आपल्याला जॉईन करून घेऊ सी न्यूज भारतला आणि आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणचे गणपतीचे दर्शन करून देऊ. ठीक आहे, आभारी आहोत धन्यवाद. आणि सगळ्या मंडळाच्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद. आभार. आपलं बी आभार व्यक्त करतो. आपण लाईव्ह चॅनलवर. येस, तर आज आपण हा पहिला एपिसोड संपन्न करत आहोत. आपण 4 प्रतिनिधी जोडले होते. धुळ्याहून जे 2 प्रतिनिधी कॅमेरावर मागे पुढे होते ते होते निलेश परदेशी आणि अनिल सिसोदे. अहिल्यानगरमध्ये श्रीगोंद्यातून अमर घोडके, रायगडमधून ऍडव्होकेट प्रवीण लाहे आणि अंबरनाथहून साबिर शेख. 4 गणेश मंडळ आपण बघितली. वेगवेगळ्या गणेश मूर्त्या, तिथे वेगवेगळी, कुठे सिनियर लोकांचा गणपती तर कुठे अगदी यंग मुलांचा अपक्ष गणपती. आशा करतो तुम्हाला सी न्यूज भारतचा हा लाईव्ह कव्हरेज कार्यक्रम आवडला असेल. आपण प्रयत्न करणार आहोत सगळे 10 दिवस लाईव्ह जाण्याचा. वेळ आपला हा कदाचित 1-2 दिवस, 1 किंवा 2 दिवस आपण या कार्यक्रमांना ब्रेक घेऊया. कारण आम्ही नवीन आहोत, आम्हाला तांत्रिक अडचणी येत आहेत आणि जिथून आपण हे कव्हरेज करण्याचा मानस केलाय त्या खरंच खूप जास्त क्राऊडेड जागा आहे. तिथे इंटरनेट कव्हरेजचा प्रॉब्लेम होतोय, तिथे आजूबाजूचे आवाज येत आहेत आणि कॅमेरामनला कॅमेरा फोकस करणं कठीण आहे, कोणाचा धक्का लागतोय. पण हे होणारच, आम्ही शिकणार आहोत. लवकरच सी न्यूज भारत मराठी आपल्या भेटीला येणार आहे. आज पहिला एपिसोड मी इथे संपन्न करतोय. आपण पुढचा एपिसोड रात्री 8 वाजताच करणार आहोत. वेगळ्या भागातील वेगळे गणेश उत्सव बघायला, तिथली वेगळी मजा लुटायला तुम्ही बघत राहा सी न्यूज भारत. धन्यवाद.